बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या वायाळ शिवार 192च्या वर्ग 2 मधील 2 हेक्टर जमीन 1971 जमीन अधिनियम अंतर्गत कलम 15 नुसार सदर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार जळगाव जामोद यांना दिले आहेत। त्यामुळे रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानं त्या जमिनीचा रितसर व्यवहार सुद्धा फसलेल्या आदिवासींचं काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। या प्रकरणी सीताबाई जाधव नामक महिलेनं रफिक यांच्यासोबत गैरव्यवहार करत असल्याचं सिद्ध झाल्यानं जमीन सरकार जमा होईल, परंतु अडाणी गरीब आदिवासींनी रितसर कागदपत्री व्यवहार करून घेत संबंधित लोकांना मोबदला देत कष्टाने गोळा केलेला पैसा लावत घर उभारले। अशा आदिवासी कुटुंबांचे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे मोठं नुकसान होणार आहे। तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी जमीन वर्ग 2ची असल्यावर आदिवासी बांधवांच्या नावाने खरेदी कशी केली? तत्कालीन ग्रामसेवक यांनी रसलपूर ग्रामपंचायतचा 8 कसा दिला? यामधील एका आदिवासी बांधवाचे घरकुल मंजुरात होऊन मोबदला सुद्धा मिळालेला आहे। हा प्रश्न सुद्धा मोठा गंभीर आहे। जिल्हा प्रशासन आता फसवणूक झालेल्या आदिवासींना कसा न्याय देणार हा मोठा बिकट प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर तसेच भूखंड विकणाऱ्या मालकांवर कारवाई होऊन आदिवासींना न्याय मिळेल का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। तुम्हाला घरकुल केव्हा मंजूर झाले? हाँ मंजूर झाला। 1,20,000 मिला, 20,000 मिला, अभी बाथरूम का ये रहेगा कि 20,000 नहीं मिला, 1 लाख मिला। तो अभी तो सरकार बोलता है जगह लीगल नहीं है, इस पे क्या बोलना आपका? उस पर हम जगह छोड़ेंगे नहीं, जगह छोड़ के कहाँ जाएंगे हम? जब खरीदी हुई तब अधिकारी ने कुछ बताया था आपको? नहीं, कोई बताया किसकी खरीदी होती नहीं होती? नहीं, वो बताया नहीं, खरीदी की बात ही नहीं किया। लेता नहीं था, फिर हम लेता नहीं था। खरीदी करके दी? हाँ, खरीदी करके दिया। खरेदी करने को ये 5-5 गुंठे 80-80 हजार रुपये खरेदी केली ना। ज्यावेळेस घेतलं ना त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं की हे जागा खरेदी होत नाही, तर आम्ही घेतले नसते। आता खरेदी केली, आम्ही सरकारी टॅक्स भरले आणि आता म्हणे की हे सरकारी जमा होणार आहे, तर आमचे जे काही भरपाई भरसान तर आम्ही अडून हटू। आम्ही खरेदी ऑफिसमध्ये गेले तर ते साहेबांना सांगितले पाहिजे होते की हे जागा खरेदीची नाही, तर आम्ही घेतले नसते। आता घेतल्यावर सांगतात की हे जागा खरेदीची नाही, तर आम्ही काय करता? आम्ही तर मजूर करणारे लोक आहे। इकडेच मारून टाका, मग आम्ही इथून कधी जाणारच नाही। आम्हाला जे काही लागलं खर्च ते देऊन द्या। आम्हाला काय माहित आहे नाही केली, आमची जागा नाही, आम्ही इथं राहिले आले, जागा घेतली, ते पाण्यात घर गिर सगळं गेलं आमचं, म्हणून इथं घेतले आम्ही। NTV न्यूज मराठी बुलढाणा।